तर जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा आता वाढलेला आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या मृतांमध्ये डोंबिवलीचे 3, पुण्याचे 2 आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे। यामध्ये डोंबिवली शहरातील नवापाडामधील पांडुरंगवाडी आणि नंदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर पुण्यातील दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। तर पनवेलच्या दिलीप डिसलेंचा यामध्ये मृत्यू झाला आहे। डोंगर सध्या कोसळलेला आहे। हे कुटुंब दुःखामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। त्यांचे जे चुलती आहेत त्यांना हा अश्रू अनावर झालेला आहे। तर यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच तर आपल्या सर्वांची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, न्यूज मराठी। तर पहलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटक आसावरी जगदाळे आपल्या सोबत आहेत। आसावरी जगदाळेंच्या वडिलांवरती गोळीबार करण्यात आलेला होता। यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। तर त्यांच्या सोबतच असलेले कौस्तुभ गणबोटे यांचा सुद्धा मृत्यू झाल्याचं समजतंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावरती संध्याकाळी 6 वाजता आणलं जाणार आहे। म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला जी माहिती दिली गेली त्यात नेमकं काय सांगितलं, किती जखमी आहेत, कोण सुरक्षित आहे, सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? माझे दीर तर नाहीच आहे, इतर सदस्य पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे। म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला जी माहिती दिली गेली त्यात नेमकं काय सांगितलं, किती जखमी आहेत, कोण सुरक्षित आहे, सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? माझे दीर तर नाहीच आहे, इतर सदस्य पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे। तर पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला। महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। दरम्यान पार्थिव आज मुंबईमध्ये आणलं जात आहे। मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत। पहलगाम इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपलं प्राण गमवावं लागलेलं आहे। संजय लेले आणि दिलीप डिसले यांचं पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे। पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव संध्याकाळी 6 वाजता निघेल आणि पुण्यामध्ये ते आणण्यात येणार आहे। इतर सुद्धा पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येते। दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे आता श्रीनगरसाठी रवाना झालेत। अचानक व्हॅलीनं शूटिंग म्हणजे फायरिंगचा आवाज ऐकू येऊ लागला आम्हाला। तर आम्हाला पहिलं वाटलं की लोकल काहीतरी असणार आहे। तर तिथले जे लोकल लोक आहेत आम्ही त्यांना विचारलं की हे फायरिंग आहे का, काय वेगळं आहे? ते म्हणले की नाही, इधर शेर आता है तो गाववाले लोक बजाते, असं म्हणून ते पळायला लागले अचानक आणि खूप धावपळ व्हायला लागली। सो आम्हाला कळेना की काय झालं आणि मग फायरिंगचा आवाज वाढायला लागला। तर मग काही 2 टेंट्स होते जिकडे ते पेहराववाले कपडे होते, तर त्याच्या मागे आम्ही काही लोक लपलो होतो। त्यात माझे आई वडील, माझे काका काकू म्हणजे गणबोटे फॅमिली आणि आम्ही 5 जण लपलो होतो। आमच्या शेजारी एक फॅमिली होती, ते साऊथ इंडियन होते बहुतेक, आणि ते पण 6-7 जण होते, 5 जण तरी असतीलच, ते पण लपले होते। आणि पलीकडच्या बाजूला पण टेंट होतं, तिकडे अनेक लोक होती। तिकडे काही काश्मीरी लोकल लोक होती आणि काही बाहेरच्या म्हणजे राज्यातून आलेली लोक होती। सो त्याच्यामध्ये काही फॅमिलीच्या आम्हाला खाली नंतर भेटल्या, त्यांच्या पण सगळ्या पुरुषांना मोस्टली टार्गेट करून मारलेलं आहे। आणि त्यांना फक्त हे विचारलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का आणि तुमको अजान पढ़ना आता है क्या?
तुम मुस्लिम हो क्या, नहीं हो तो तुम अजान पढ़ के बताओ, और तुम लोगों ने मोदी जी को सर पे चढ़ा के रखा है, मोदी जी हमें हमारे मजहब को खत्म करना चाहता है, हमें बदनाम करने पे लगे हुए हैं। आप लोग वीडियोस बना के डालते हो कि आप हम आपके बच्चों को और आपकी औरतों को मारते हैं, हमने कभी किया है ऐसा? माझे वडील होते, आमच्या शेजारी माझी आई होती, ते काका काका होते, त्यांनी माझ्या वडिलांना बाहेर बोलवलं आणि त्यांना बोलले की आप बाहर आओ चौधरी, बाहर आओ, और आप मुस्लिम नहीं हो क्या, मुस्लिम नहीं हो क्या, बताओ, अजान पढ़ के बताओ. आणि असं म्हणून त्यांना 3 गोळ्या घातल्या, एक त्यांच्या डोक्यावर लागली, एक त्यांच्या पोटात लागली आणि एक छातीवर लागली. त्याच्यानंतर गणबोटे, कौस्तुभ गणबोटे जे माझे काका आहेत ते शेजारीच होते, ते म्हणजे फायरिंग होत होतं त्यामुळे सगळे खाली झोपले होते जमिनीवर, अर्धे बसले होते, तर त्यांना त्याच अवस्थेत गोळ्या घातल्या. आमच्या शेजारी जी फॅमिली होती त्यातल्या 2 जणांवर त्यांनी फायरिंग केलं. फक्त त्यांनी मोस्टली मुलांना, बायकांना आणि वयस्कर लोकांना काही नाही केलं, पण बाकी लोकांना पकडून पकडून ते बोलत होते आणि पकडून पकडून गोळ्या घालत होते. आणि साधारण 22-23 वर्षांची यंग मुलं असतील, खाकी कपड्यांमध्ये होते आणि त्यांनी ते मिलिटरीचे प्रिंटवाले मास्क घातलेले होते आणि ते लोक म्हणजे आले कुठून तेही कळलं नाही आणि फायरिंग करून धडाधडा लोकांना मारून ते निघून पण गेले. आणि त्या अवस्थेत आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा होता, त्याच्यामुळे आम्हाला लोकल लोक म्हणत होते की आप भाग जाओ. मिलिटरी